पेरू लागतेला त्याच्या हात दुखते ना दम लागला हा पेरू लागते पाणी आणत नाही तर मंगल कार्य झाले चांगलं राहतं दारामध्ये 5 मंगल कार्य आहे आमच्या दारात काकूच्या दारात 5 मंगल कार्य झाले शुभ असतं चांगलं असतं अरे काय करता कपाशी लावता काय अरे लग्नाला जायचं नाही का लावा 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 पाऊस येईन परत नमस्कार मैत्रिणींनो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत तर इकडं संदीप दादा ते कपाशी लावून राहिलेत शेतात आणि आम्ही चाललोय आता शेतामध्ये तर भरपूर असा पाऊस झाल्यामुळे आता सगळीकडे कपाशीची लागवड झाली या शेतामध्ये पण लावली कपाशी तर थोडी थोडी उगायला लागली आता आणि आमच्या शेजारी ना तिकडे लग्न तर नवरदेव पण मिरतोय तुम्हाला डीजेचा आवाज येत असेल तर आमच्या शेतामध्ये आहे ना कृष्ण पेरणार होता मका तर मग आम्ही चाललेलो आहोत शेतात आणि आज ऋग्वेद ऋषांग गेले शाळेत तर आज शाळेचा पहिला दिवस आणि सकाळीच घर मोकळं झालंय आमचं लई उंच टकले आज दुपारी पाऊस यायला बसलाय रोज पाऊस येतो आता मे महिन्यात पाऊस आल्यामुळे ना सगळीकडे भरपूर असं गवत झालेलं आहे आणि या चिक्कूच्या बागामध्ये पण पहा किती गवत झालंय तर इथं अशा गाया बांधून दिलेल्या आहेत गवत खाण्यासाठी तर ही कालवड पण गवत खाते तर गरीब कारवड आहे एकदम तर जाता जाता तिचं दर्शन घेतलंय आणि चाललेलो आहोत शेतात आज मका पेरणी सुरू आहे शेतामध्ये नाही छान येते फुलं तोडून काय करते त्याला व्हायलाच जातं ती व्हायलाच जातं पण याचे आहे ना फांदे नेऊन पाहिले बरं पण उगत नाही हा ना नाही छान ती पावसामुळं सगळीकडं हिरवं हिरवं झालेलं आहे निसर्ग आणि इथं घाणेरीची पूर्ण असे झाडं आहेत तर त्याला छान असे घाणेरीची फुलं आलेले आहेत तर घाणेरीचं फुल आहे ना खूप सुंदर असतं आणि ही चिंच आहे एकदम गोड चिंच तर या चिंचेला आता भरपूर असे फुलं आलेत आणि शाळेचा मुलांचा पहिला दिवस ज्योती दाखवत होती मंडपी काकूच्या दारात इकडं पण 2 आहे त्यांच्या दारात कधी आले होते असं आहे आता काय मका लावायचं मशीन आहे मस्त बरं झालं लावायचं ना तर यंदाच्या वर्षी आम्ही शेतामध्ये कणसाची मका लावली तर आता मका लावणं किंवा कपाशी लावणं एकदम सोपं झालेलं आहे तर अशा पद्धतीने हाताने लोटायचं एक मशीन आलेलं आहे मका आणि कपाशी टोपायला तर पहिलं मजुराकडूनच कपाशी किंवा मका टोपून घेण्यात यायची पण आता याच्यामध्ये मका टाकल्यावर ना ते बी आपाप टोपीत चालतं फक्त आपण सायकलसारखं हे लोटीत चालायचं तर आज लग्न होतं शेजारीचं लग्न होतं काकूच्या घरी आज मंडप पण काकूच्या दारातच आहे जेवण पण काकूच्या इथंच पडली लग्न लावलंय आम्ही शेतात आलो होतो पण मंगलाष्टक ऐकू आले मग लगेच आलो लग्न लावायला मंगल कार्य झाले चांगलं राहतं दारामध्ये 5 मंगल कार्य आहे आमच्या दारात काकूच्या दारात 5 मंगल कार्य झाले शुभ असतं चांगलं असतं त्रास थोडाफार होतो राहणार पण जाऊन ते गरीबाचं साजरे होते तर काकूचे इथं राहायला आहेत ते मजूर आणि त्यांच्या मुलीचं लग्न होतं तर संपूर्ण अशा आमच्या परिवारामध्ये ते काम करत असतात तर त्यामुळं आम्ही ही लग्नाला आलो आणि म्हटलं चला शेतातून पण चक्कर मारू आणि लग्न पण लावून जाऊ तर थोड्या वेळ काकूची इथं बसलो आता चाललो पुन्हा शेतात यंदाच्या वर्षी पावसामुळे ना ब्रह्मकमळला लवकरच फुलं आले तर काकूच्याही ब्रह्मकमळला छान अशा 2 कळ्या लागलेल्या होत्या आणि गुलाबाला पण छान असे फुलं आलेले आहेत तर मका पेरणीच्या मशीनमुळे ना कृष्णा बराच लांबपर्यंत मका पेरत आलेला होता तर वैष्णवी बसलेली होती सावलीला तर आता मजुरालाही थोडंसं काम कमी होतं मजूरही निवांत होतं अशा पद्धतीने हे काम केल्यावर मका पेरायचं यंत्र भारी झालं गाड्या अरे बापरे जाय तुला बोलवलंय
ते आणि कृष्णाला आणि वैष्णवीला पाठवून द्या गुलाबजामू खायला. होय बुंदी होती बुंदी. काकून जिजी होते ना ते बसल्या मग गप्पा मारीत आणि म्हटलं चला जाऊ दे. थोडा वेळ थांबलो अक्षर टाकले पेरायचं आता. बसले गरम राहिलेलं हा लईच गरम होते बाई. आज लई ऊन येड्यावानी. काल तर 2 वाजता पाऊस आला होता. सकाळी पाहिलं होतं पण सकाळी मी म्हटलं घरी गेले काय म्हणले आता. नाही बसलो होते इथं. काय तर घरी गेले होते आले डब्बन ते घेऊन. काय नाही ना पण लोटीचा हा ते बी आप पडत त्याच्यातून. एकदम लागते लोटायला. लोटायचं कसं सकाळी सकाळी करायचं ना. सकाळी वरलं नव्हतं काल पाऊस झाला. भारी रान झालं मऊ झालं आहे ना त्याच्यामुळं मळीमुळं मऊ झालं आता रान मस्त दिसतंय मऊ. इकडे ना कमी कमी होत आता. हा एवढ्या जागेत आहे ना असं लय मोठा पट्टा आहे. काढायला यायचं ना इकडून सुरुवात करायची. इकडून असं झटपट यायचं. डाळिंबाच्या वेळेस मस्त केलेलं आहे आम्ही काम. डांगर होते तेव्हा भडके मामी मी दोघींनीच खरपली होती. काकूच्या तिथे आहे ना ती म्हणली हिरवी चिक्की घेते खा भाजी करायला मस्त लागत. कृष्ण पेरतोय मका निम्मी झाली पेरायची आता. लय ऊन आहे आज. यावर्षी आम्ही ना साखर कारखान्याची मळी टाकली याच्यात त्यामुळे आहे ना यंदाच्या वर्षी ना रिक्स नाही घेतली आम्ही कपाशी लावायची. तर मळीनी काय होतं खूप उष्णता तयार होती शेतात आणि मग आहे ना ती जळायची पण शक्यता असती. त्याच्यामुळे ह्या वर्षी ना मक्का केली कारण मग कपाशीला जास्त खर्च येतो ना. हा मार 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 मार. कृष्णा पाणी पी. मालकीनीला नको का थोडस काही काम. सायकल चालल्यावर तिला काय सायकल येते गाडी येते फक्त बसायचं नाही त्याच्यावर. दम लागत बाई ते काय सोप नाही. जमत का ते काही नुसतं लोटायचं आहे. बी जातात पण बरोबर पाहिलं का. जेवण केलं तुम्ही. आम्ही मस्त असं उन्हात आणायचं डाळिंबाच्या याच्यात कामं केलेली आहेत. आता सवय लागली ना घराच्या बाहेर नाही का वाटत उन्हात लय कसं तरी होतंय. जड दडदड होती. हा ऊन पण आहे ना वरून जास्त. शेतातलं कामाचं आता खरंच नाही राहिलं बाई. सहनच होत नाही काय होतंय काय नको. हा बरोबर पडत होती. कोणी आणला रे. किती मस्त आहे बघ ना राधाकृष्ण. एकटाच खेळतो तू. काय खेळतो भांडे भांडे घर खेळतोय. लयच भारी घर बांधलं रे तू. लयच भारी घर बांधलं बघा ना कसं एकर एक विटा रचल्यात. तर खूप दिवसातून शेजारी मामींकडे गेले होते तर त्यांच्या कंपाऊंडवर छान अशी घोसाळ्याची वेल आलीत तर त्यांनी वानोळा दिला घोसाळ्याचा. या ना एखाद दिवशी याला घेऊन. मी म्हणलं मामी मस्त घोसाळे लावले. एक मिनिट थांब ना मला घ्यायचंय ते. एक मिनिट थांब ज्योती घोसाळे देऊ राहिलेत मामी. लय कवळे येतं मस्त. मी म्हणलं एवढे घोसाळे आले बाई हे बाजारला नेत नाही काय म्हणलं. आता भाजीपाला कितका महाग आहे जरा. हा कंपाऊंडवर लावले. एवढे बस झाले बस बस. हा बस झाले. कोरडं करायचं बस झाले बस झाले. अजून एखाद द्या ना. बरं द्या. अशी तळून असं बारीक होतं ती.
अहो अख्ख्या उन्हाळ्यात आम्ही घरीच होतो, यायचं ना मग. मला पोळ्या करायला बनलं नाही काय सांग नाही बाई. मला पळत होते मध्ये मध्ये गेली हा का मागं फिरायला लावायचं आणि बोलायला लावायचं तरी इंटरेस्ट माग माग नको फिरू नुसती, फिरू लागते त्याला. पाय दुखू राहिले. सुरू केलं. तर ही आहे ना अडवंटाईंची मका आहे, 751 नंतर आहे मका पेरायचं. यामध्ये या बॉक्समध्ये अशी मका टाकायची. सगळे टाकायचे का? आपल्याला किती लागले आता हे? एक 8 किलो लागली एवढ्या रानात, अजून 2 किलो लागून 1.5 एकर असणार आम्ही. 1.5 एकर 8 किलो म्हणजे अशी पॅकेट कितीच पॅकेट आहे? 4 किलो 4 एक किलो. पॅकेट. 2 पॅकेट लागली. अजून 1 पॅकेट लागेल का? नाही 2 किलो लागणार पाहिजे. 2 किलो लागेल. 2.5 पॅकेट लागत होतं. 6 किलो मका लागली सगळी. आणि हे आता हे असे याला चुचीसारखं आहे आणि खाली हे रवतं लगेच आणि याचं हे उघडतं खाली गेल्यावर, त्याच्यातून बी खाली पडतं आहे का नाही? मस्त आहे एकदम भारी. आज जर पाऊस आला तर भारी होईल, लगेच उगून निघाल. वैष्णव पिरू लागते हात दुखते. ना दम लागला हा पिरू लागतो. पाणी आणत नाही तर माहित असते आपल्याला करायचंच आहे, असं असतं ना. आपलं कसं असतं आपल्याला माहिती आहे आपलं काम नाहीये. त्याच्यामुळे म्हणते मानसिकतेवर पण असते काहीतरी गोष्टी. आमच्या पाठीला आले चक्कर मारायला. लय मऊ झाली रे ती. नाही या मळीमुळे आहे ना, मळी. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि एकदम सोप्या पद्धतीने मका पेरणीचं मशीन आहे, घेऊन टाका. काल 2 वाजता इतका पाऊस आला होता, आज जर तसा आला ना भरणच होऊन जाईल. किती वाजतो जर हे हा. झोपायचं असतं तर कमराचं भरपूर टाइम वाचतो. आमच्या जायचे सैन ते ना हाताने देऊ राहिले आणि एका दिवसात किती 2 एकर होतं का ग? ते मशीन 2 एकर होत असं. मग काय सकाळी लागला होता ना देऊ. हा एका दिवसात 2 एकर लावायचं होतं. 11 वाजता आले होते. काय एकर असतं का वैष्णवी? या यंत्राने काय एकर आहे लावायला? 1200 रुपये. आणि बायांना बायांना पण मग 2 एकर लावायला बराच दिवस लागत असते ना समजा, नाही का नाही? मका आहे ना रे बायांना किती एकर लावायला टोपायला? बॅग घेते रोजानी घेत असतील ना ते 2000 बाया रोजानी घेतात. हा 2000 रुपये तरी घेत असतील ना एकर. एवढं 2-3 दिवस जाईन बायांना. हे उलट बरं आहे, सारखे अंतरावर लागत.